शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. सुमारे 1,16,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 2,871,68,00,000 रुपये थेट जमा झाले आहेत. याचा अर्थ असा की यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी खूप खास आणि स्मरणीय ठरणार आहे. सरकारने या सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठा उपक्रम राबवला. या अंतर्गत पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात सोडण्यात आले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्यासोबतच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत देण्याची घोषणा सुद्धा केली आहे. यामुळे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या दोन्ही योजनांचे प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला लागले आहेत. याशिवाय 3,000 रुपयांची दिवाळी भेट सुद्धा सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अशा पद्धतीने काही शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 रुपये जमा झालेले आहेत. आता ही प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत आहे. राज्यातील सुमारे 1,16,00,000 शेतकरी कुटुंबांना या योजनेतून अतिशय मोठा दिलासा मिळाला. आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी अतिशय खास आणि उत्साहाने भरलेला ठरला. या हप्त्यांमुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला. यंदाची दिवाळी त्यांच्या जीवनात नक्कीच सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी जाहीर केली. या गोष्टीनंतर शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला आणि अस्वस्थतेला अखेर विराम मिळाला. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी कुटुंबामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि 3,000 रुपयांची दिवाळी भेट अशा पद्धतीने 7,000 रुपये जमा होतील. आता ही रक्कम शेतकऱ्यांसाठी सणासुदीच्या काळात मोठा आर्थिक आधार ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आजच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे एकच प्रश्न सुरू होता की हप्ता कधी मिळणार, पण आता या प्रतीक्षेला अखेर विराम मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजच खात्यात जमा होईल. या दोन्ही योजनांचे पैसे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार सोबत लिंक झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल. यामुळे लाखो शेतकऱ्यांना अतिशय मोठा आर्थिक आधार मिळेल आणि यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने उजळून निघेल. निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाईल. आज पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, तर उरलेल्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी उद्या मिळेल. म्हणजे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये रक्कम 2 टप्प्यांमध्ये वितरित केली जाणार आहे. जर आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर कोणतीही काळजी करायची गरज नाही, कारण उद्या दुपारपर्यंत ही रक्कम खात्यात येणार आहे. सरकारने ही प्रक्रिया नियोजनबद्ध आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वेळेत हप्ता मिळावा यासाठी सरकार अतिशय कटिबद्ध आहे. ही बातमी आजची सगळ्यात मोठी आणि आनंदाची ब्रेकिंग न्यूज ठरली. अधिकृतपणे जाहीर करण्यात आले की पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा एकूण 4,000 रुपयांचा हप्ता आणि 3,000 रुपयांची दिवाळी भेट आता थेट वितरणाच्या टप्प्यात आहे. आता यामध्ये खास गोष्ट म्हणजे निधी फक्त काही निवडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल. कोणत्या बँकांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होईल याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच काळापासून शेतकरी पीक विमा आणि योजनांच्या हप्त्यांची प्रतीक्षा करीत होते. अनेक ठिकाणी चर्चा सुरू होती की पैसे खरंच जमा होतील का, पण सरकारने यावर शिक्कामोर्तब केलं. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पीक विम्याचा काही भाग सुद्धा मंजूर करण्यात आला असून तो सुद्धा शेतकऱ्यांना भेटणार आहे. याचा अर्थ असा की सरकार शेतकऱ्यांना 3 स्तरांवर आर्थिक मदत करत आहे. पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा. सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली, परंतु काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला. आता याच कारणामुळे सरकारने निधी तातडीने मंजूर करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
अलीकडेच शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांच्या अडचणींवर काहीतरी ठोस उपाययोजना ठरवण्यात आल्या आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आज आणखी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर झाला। या दोन्ही योजनांचा निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। सरकारच्या माहितीनुसार आज 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल, तर उद्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मिळेल। म्हणजेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये रक्कम 2 टप्प्यांमध्ये वितरित केली जाईल। जर आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर बिलकुल टेन्शन घेऊ नका, उद्या दुपारपर्यंत रक्कम खात्यात नक्कीच येईल। आता सरकारने ही प्रक्रिया अतिशय नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने राबवली। ही बातमी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे। सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा एकूण 4,000 रुपयांचा हप्ता आणि 3,000 रुपयांची दिवाळी भेट आता प्रत्यक्ष वितरणाच्या टप्प्यात आहे। आता यामध्ये विशेष म्हणजे निधी फक्त काही निवडक बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल। आता सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे, कारण येणाऱ्या हंगामासाठी त्यांना आर्थिक आधार मिळणार आहे। केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही भाजपचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय अतिशय वेगाने आणि प्रभावी पद्धतीने घेतला। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निधी जर वितरण करायचं म्हटलं तर अतिशय मोठ्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात। त्यामुळे आपल्या महाराष्ट्र सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने निधी वितरणाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला। आज 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली, तर उद्या उरलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात निधी पोहोचणार आहे। यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला टप्प्याटप्प्याने निधी मिळेल। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुमची केवायसी पूर्ण झाली नसेल तर ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। मागच्या वेळी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात आला होता। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, याचं मुख्य कारण म्हणजे केवायसी अपूर्ण असणं आणि त्यासोबत आधार सीडिंग केलेलं नसणं। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, पण ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली त्यांना हप्ता 100% मिळेल। त्यामुळे जर तुमची केवायसी आणि आधार सीडिंग बाकी असेल तर ती तुम्ही तातडीने पूर्ण करून घ्या, नाहीतर तुम्ही या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। आता शेतकरी बांधवांनो, दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीक विम्याची रक्कम कधी मिळेल। आता सूत्रांकडून आलेल्या अतिशय महत्त्वाच्या बातमीनुसार येत्या 3 ते 4 दिवसात पीक विम्याचा 3रा टप्पा जारी होणार आहे। ज्यांना दुसऱ्या टप्प्यात विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांना सुद्धा यावेळी पीक विम्याचा लाभ भेटणार आहे। मागील वेळी अनेक शेतकऱ्यांना हप्ता भेटलाच नव्हता, कारण त्यांचे बँक खाते सरकारच्या यादीत नव्हते आणि मोठ्या तांत्रिक अडचणी सुद्धा होत्या। यावेळी सरकारने अतिशय विशेष खबरदारी घेतली। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निर्णयानुसार निधी 12 सरकारी बँका आणि 5 खाजगी बँकांच्या मार्फत वितरित केला जाणार आहे। आता या बँकांमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या अतिशय मोठ्या बँकांचा समावेश होतो। आता यामध्ये सगळ्यात पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, आपल्या भारतातली सगळ्यात मोठी बँक। त्याच्यानंतर नंबर लागतो बँक ऑफ इंडियाचा, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, शेतकऱ्यांची अतिशय लाडकी बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, इंडियन बँक। आता या सगळ्या ह्या सरकारी बँका आहेत। त्याच्यानंतर अजून एक सरकारी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया। आता या ज्या सगळ्या सरकारी बँक आहेत या सगळ्या 12 सरकारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाणार आहे। आता फक्त सरकारी बँकाच नाही तर 5 खाजगी बँकांची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये पहिली बँक आहे ICICI बँक, दुसरी बँक आहे HDFC बँक, त्याच्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक, येस बँक। तर अशा पद्धतीने या खाजगी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा सोडला जाईल। जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये 100% निधी पोहोचेल। पण लक्षात ठेवा की तुमचं नाव योजनेच्या अधिकृत यादीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होईल। तर यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा येतो तो आहे नाशिक जिल्हा, आपला द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा। त्याच्यानंतर आहे विदर्भातला अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली। त्याच्यानंतर मराठवाड्यातला परभणी, जालना, लातूर। त्याच्यानंतर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातले सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकण किनारपट्टीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड।
आपल्या इकडे मुंबई जवळचा ठाणे जिल्हा, त्याच्यानंतर शेवटचा 16वा जिल्हा हा विदर्भातला अमरावती जिल्हा. या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आणि जर तुमचं खातं हे योजनेमध्ये नोंदवलेलं असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 100% कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील. सरकारने 100% हमी दिलेली आहे की निधी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचेल. मग तुम्ही अतिशय डोंगराळ भागात का राहत असे ना, तुमच्या खात्यामध्ये 100% निधी येणार आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संयुक्त बैठक घेतली आणि अतिशय मोठा निर्णय घेतला. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत योजनेचे 4,000 रुपये आणि 3,000 रुपयाची दिवाळी भेट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे तुमचं आधार लिंक केलेला जो मोबाईल आहे तो तुम्ही सतत तपासत राहा. आता ही जी बातमी आहे ही शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण निधीमुळे सणासुदीच्या काळात त्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल. आता चिंता करण्याची गरज नाही. सरकारने सांगितल्याप्रमाणे 7,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होतील. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सगळ्यात मोठी अपडेट. तुमच्या आनंदासाठी आणि दिवाळीच्या उत्साहासाठी सरकारने घेतलेला अतिशय मोठा निर्णय. तुम्ही या योजनेचा लाभ नक्कीच घ्या. जर तुम्ही KYC केलेली नसेल तर ती तुम्ही तातडीने पूर्ण करून घ्या. यंदाची दिवाळी तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गोड आणि समृद्ध होणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुमच्या इतर बांधवांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तात्काळ शेअर करा. पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.